Now screen is visible to everyone or not? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. Yes, Good ma'am. morning to all. Morning, ओके, तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. तर ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस सारखंच यूज केलं जातं फॉर द क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन. ओके, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी. आणि त्याच्यानंतर त्याच्या काही प्रोसिजर्स मध्ये स्टेप्स आहेत. त्यात स्टेप्स बघितल्या होत्या प्रेसिपिटेशन, त्याच्यानंतर त्याचं इग्निशन, ड्राईंग, वेईंग आणि कॅल्क्युलेशन या काही स्टेप्स आहेत. तर त्या स्टेप्स आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. So today we are going to start our new chapter, third, that is inorganic pharmaceuticals. Okay. तर बघा 2 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. थर्ड चॅप्टर आपला सुरू झालेला आहे. तर थर्ड चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट आजच्या लेक्चरला आपण घेणार आहोत. बघा आता इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स या चॅप्टर मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर जे काही स्पेसिफिक कंपाऊंड्स आहेत. आता हिमॅटेनिक्स आज आपण बघणार आहोत. तर हिमॅटेनिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल्स आहेत, तर ते कोणते कंपाऊंड्स आहेत, तर हे सगळं आपण आजच्या लेक्चरला बघणार आहेत. तर त्याच्यामध्ये त्या कंपाऊंड्सच्या स्पेसिफिक ज्या काही रिॲक्शन्स आहेत, स्टोरेज कंडिशन्स आहेत, त्याच्यानंतर त्याचे युजेस आहेत, जे मार्केटेड प्रिपरेशन्स, ओके, आणि जे ऑलरेडी म्हणजे अवेलेबल आहेत, ओके, ब्रँड्स जे आपण मेडिकल मध्ये बघतो. तर ते ब्रँड्स आपल्याला जे आता अवेलेबल आहेत, पॉप्युलर आहेत, तर ते सगळे स्पेसिफिक आपल्याला ह्याच्यात स्टडी करायचं आहे. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे आपला हिमॅटेनिक्स. तर हिमॅटेनिक्स म्हणजे काय, तर बघा सबस्टन्स which is required in the formation of blood and are used in the treatment of anemia. बघा हिमॅटेनिक्स हे एक सबस्टन्स असतात. ते कशासाठी मेनली यूज केले जातात, तर आपलं जे ब्लड आहे तर ते काही वेळेस कमी असतं, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट कमी असतात, तर ते फॉर्म होण्यासाठी, बिल्ड होण्यासाठी या हिमॅटेनिक्सचा यूज केला जातो. आणि ऑल्सो स्पेसिफिकली आपण काय सांगू शकतो, तर हिमॅटेनिक्स हे अॅनेमियाच्या ट्रीटमेंट मध्ये मेनली यूज केलं जातं. तर अॅनेमिया कधी होतो हे पहिली गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. अॅनेमिया म्हणजे काय, तर बघा अॅनेमिया कधी होतो, जेव्हा जो काही बॅलन्स आहे प्रोडक्शन आणि डिस्ट्रक्शन आरबीसीचं, हे जेव्हा डिस्टर्ब्ड होतं, ओके, व्यवस्थित होत नाही, म्हणजे प्रोडक्शन किंवा डिस्ट्रक्शन म्हणजे डिस्ट्रॉय जेव्हा आरबीसीस होतात तर त्या व्यवस्थित होत नसतील किंवा कमी जास्त झाल्या असतील, तर त्यावेळी या हिमॅटेनिक्सचा यूज होतो. बघा हिमॅटेनिक्स सिंपल आहे. दीज आर द सबस्टन्स which is required in the formation of blood and also it is used in the treatment of anemia. Anemia कधी होतो, तर where the balance between the production and destruction of RBC it is disturbed. जेव्हा बॅलन्स डिस्टर्ब होतो तेव्हा हा अॅनेमिया ऑकर्स होतो आणि त्यावेळेस हे हिमॅटेनिक्स दिले जातात. ओके, तर बघा तर हे डिस्ट्रक्शन होतं जेव्हा आरबीसीचं, तर त्याच्यामध्ये बघा काय काय असतात, अजून ब्लड लॉस होतो त्यावेळी, इम्पेअर्ड रेड सेल फॉर्मेशन. कशामुळे होतं हे, तर ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इसेन्शियल फॅक्टर्स. बघा इसेन्शियल फॅक्टर्स कुठले कुठले असतात, आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड. तर या तिन्ही कंपोनेंट्सची कमतरता असेल, आता आयर्नची डिफिशियन्सी असेल तर हा आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया होतो. जर व्हिटॅमिन B12 असेल किंवा फोलिक ऍसिड असेल तर त्या टाईपचा तो अॅनेमिया होतो आणि त्यावेळी हे हिमॅटेनिक्स यूज केले जातात, दिले जातात त्यांना ट्रीटमेंट म्हणून. आणि अजून एक टाईप बघा बोन मॅरो डिप्रेशन. आता बोन मॅरो डिप्रेशन जेव्हा असतं तर त्याला अजून काय नाव आहे, हायपोप्लास्टिक अॅनेमिया. ओके, तर त्याला स्पेसिफिक नाव आहे हायपोप्लास्टिक अॅनेमिया. बघा हिमॅटेनिक्स सिंपल आहे, तर ते कधी यूज केलं जातं, फॉर्मेशन ऑफ ब्लड अँड ऑल्सो युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अॅनेमिया. अॅनेमिया काय आहे, तर तो कधी होतो, जेव्हा बॅलन्स हा प्रोडक्शन आणि डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी डिस्टर्ब होतो तर तेव्हा हा अॅनेमिया होतो. तर त्याच्यामध्ये बघा टाइप्स असतात अकॉर्डिंग टू फॅक्टर्स, जसं की आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड. तर त्यावेळी आयर्नचं कमी असेल तर आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया, त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 ची कमी असेल तर त्याचा तो अॅनेमिया होतो, ओके, त्याच्या डिफिशियन्सीचा. आणि बोन मॅरोचं डिप्रेशन असेल तर तेव्हा काय होतं, हायपोप्लास्टिक अॅनेमिया. ओके, तर बघा कधी होतं इन्क्रीज द डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीज, हा पहिला पॉइंट बघा. आयर्न काय आहे,
तर ही एक इसेन्शियल बॉडी कॉन्स्टिट्यूट आहे. इम्पॉर्टंट जो आपल्या बॉडीला ज्याची गरज असते तो एक इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट आहे आयर्न. त्याची डिफिशियन्सी झाली तर खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. ओके, तर इट इज द इसेन्शियल कॉन्स्टिट्यूट ऑफ हिमोग्लोबिन. तसंच तो कशाचा कॉन्स्टिट्यूट आहे बघा, हिमोग्लोबिनचा. आणि अल्सो सायटोक्रोम, त्याच्यानंतर अदर कंपोनेंट्स जे आहेत रेस्पिरेटरी एन्झाइमचे, त्याचा सुद्धा हा आयर्न इसेन्शियल कंपोनेंट आहे. तर त्याचं फंक्शन काय बघा, हे आयर्न जर कमी, मेन फंक्शन काय आहे त्या आयर्नचा रोल, तर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन टू टिश्यू विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन. तर बघा हिमोग्लोबिन आपलं नेहमी चेक केलं जातं कशासाठी, जर हिमोग्लोबिन कमी असेल तर खूप काही प्रॉब्लेम्स येतात. तर त्याच्यामुळे तर त्याचा मेन काय प्रॉब्लेम, आयर्न आपल्या बॉडीमध्ये कमी असतं. ओके, तर त्या आयर्नच्या मदतीने हिमोग्लोबिन काय करतं, तर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन टू टिश्यू, टिश्यूला हे ऑक्सिजन देण्याचं काम मेनली हे आयर्नचं असतं. अँड ऑल्सो इन सेल्युलर ऑक्सिडेशन मेकॅनिझम, तर सेल्युलर ऑक्सिडेशन मेकॅनिझम मध्ये सुद्धा याचा रोल आहे. तर त्याच्यानंतर बघा, डिप्लेशन ऑफ आयर्न स्टोअर्स मे रिझल्ट इन आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया. बघा हे आयर्नचं स्टोअर जे आहे आपल्या बॉडीमध्ये होतं, आयर्न स्टोअर होतात. तर जसं आपला इंटेक आहे तसा तर हे जेव्हा कमी होतं, डिप्लेशन होतं त्याचं, तर त्याचा रिझल्ट काय होतो, आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया. तर याचा रिझल्ट काय होतो, आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया. तर आयर्न काय आहे, तर हा कशासाठी यूज केला जातो, तर बिल्डअप बॉडी ब्लड इन द बॉडी. ओके, तर हा आयर्न सप्लिमेंट म्हणून यूज केला जातो या अॅनेमियास मध्ये, आयर्न डेफिशियन्सी अॅनेमियास मध्ये. बघा अॅनेमिया इम्पॉर्टंट आहे, आपल्याला माहित पाहिजे. हिमॅटनिक्स म्हटलं की अॅनेमिया लक्षात ठेवायचं, अॅनेमिया कशामुळे होतो काय. ओके, तर त्याच्यानंतर बघा त्याचे ऑफिशियल आयर्न्स कंपाऊंड्स असतात, तर ते सप्लिमेंट म्हणून यूज केले जातात आपल्या ह्याच्यासाठी. जे अॅनेमिया कॉझिंग अॅनेमिया ज्या पेशंटला झालेला आहे आयर्न डेफिशियन्सी अॅनेमिया, तर त्याच्यासाठी हे जे फेरसचे काही आयर्नचे कंपाऊंड आहेत. ओके, आयर्न म्हणजे फेरस. ओके, तर त्याचे जे कंपाऊंड्स आहेत तर ते दिले जातात. तर त्याचा आपण स्पेसिफिकली केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्टडी आहे. हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. तर बघा 5 कंपाऊंड्स आहेत. तर फर्स्ट वन आहे फेरस सल्फेट, सेकंड वन इज अ ferrous fumarate, third one is a ferrous ammonium citrate, then fourth one is a ferrous ascorbate and fifth one is a carbonyl iron. तर हे 5 कंपाऊंड आहेत. या 5ही कंपाऊंडचं आपल्याला सगळं स्टडी करायचंय. स्टोरेज कंडिशन्स, त्याच्या रिएक्शन्स, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचं कलर जे काही आहे ते फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये, त्याच्यानंतर त्याचं युजेस, मार्केटेड प्रिपरेशन्स, ब्रँड नेम्स, पॉप्युलर ब्रँड नेम्स, हे सगळं आपल्याला प्रत्येक कंपाऊंड या 5ही स्टडी करायचं आहे. बघा फर्स्ट कंपाऊंड आहे फेरस सल्फेट. तर फेरस सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, FeSO4 मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि 7H2O आहे. इथं बाय मिस्टेक H नंतर कॉमा पडलेला आहे, तर इथे H2O आहे. ओके, FeSO4 and 7H2O. त्याचं मॉलिक्युलर वेट बघा 278 इतकं आहे फेरस सल्फेटचं. फेरस सल्फेटचं मॉलिक्युलर वेट 278. प्रत्येक मॉलिक्युलचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता जे 5 कंपाऊंड आपण बघणार आहे, फेरस सल्फेट, फेरस फ्युमारेट, फेरस अमोनियम सिट्रेट, फेरस ॲस्कॉर्बिट आणि कार्बोनिल आयन, या 5ही ह्याचं आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला प्लस मॉलिक्युलर वेट, त्याचे जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, रिएक्शन्स आहेत, त्याचं स्टोरेज, युजेस, मार्केटेड प्रिपरेशन जे असेल ते. ओके, तर बघा फेरस सल्फेट, तर हे याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा, म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज आहेत. तर ते कसं आहे, ऑर्डरलेस आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा ऑर्डर नाही फेरस सल्फेटला. तर नंतर त्याचा कलर बघा ब्ल्यूइश ग्रीन क्रिस्टल्स असतात, और द कधी कधी ग्रॅन्युल्स पण असतात, और द पेल ग्रीन क्रिस्टलाइन. तर हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो, ब्ल्यूइश ग्रीन क्रिस्टल्स असतात ह्या फेरस सल्फेटचे, और द ग्रॅन्युल्स और द पेल ग्रीन क्रिस्टलाइन. तर याची टेस्ट जी आहे तर ती कशी आहे, मेटॅलिक टेस्ट किंवा ऍस्ट्रिंजंट. ओके, याची टेस्ट लक्षात ठेवायची कशी आहे, ऍस्ट्रिंजंट किंवा मेटॅलिक टेस्ट. ओके, तर बघा जेव्हा आपण फेरस सल्फेट 60 mg घेतो, सॉरी 300 mg घेतो, तर त्याच्यामध्ये 60 mg हे आयर्न प्रेझेंट असतं.
हे फेरस सल्फेट जेव्हा आपण घेतो ऍज अ सप्लिमेंट म्हणून यूज केले जातं, तर त्याच्यामध्ये ते टोटल समजा 300 mg घेतलं तर त्याच्यामध्ये 60 mg हे आयर्न असतं. तर बघा ते काय होतं, इफ्लोरसन्स इन ड्राय एअर. तर इफ्लोरसन्स म्हणजे काय, ते फुलतं पसरतं. ओके, कधी ड्राय एअर ऑन एक्सपोजर टू मॉइस्ट एअर मध्ये जर ते एक्सपोज झालं तर ते काय होतं, ऑक्सिडाइज होतं आणि बिकम्स ब्राऊन इन कलर. तर त्याचा जो अगोदरचा कलर काय होता, ग्रीन किंवा पेल ग्रीन होता, तर तो कसा होतो इथं, ब्राऊन होतो जेव्हा ते ऑक्सिडाइज होतं मॉइस्ट एअर मध्ये. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ बेसिक फेरिक सल्फेट ऑफ अप्रोप्रिएट फॉर्म्युला. बघा काही वेळेस होतं फेरिक सल्फेट फॉर्म होतं, हे ऑक्सिडेशन झालं, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, FeOH2 and SO4 हा फॉर्म्युला आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर. तर ते काय असतं, फेरस सल्फेट सोल्युबल असतं वॉटरमध्ये, बट इनसोल्युबल इन अल्कोहोल. तर ते काय आहे, इनसोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये. ओके, तर त्याचे ते अजून काय करतं, तर इट इज सोल्युबल इन वॉटर. ते सोल्युबल आहे आणि इनसोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये. तर ते काय करतं, लूज करतं 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. तर ते 6 मॉलिक्युल्स काय करतं, लूज करतं ऑफ द क्रिस्टलायझेशन आहे. बघा जेव्हा क्रिस्टलायझेशन होतं ऍट द 38 डिग्री सेंटीग्रेडला, तर त्यावेळेस काय होतं, तर ते लूज करतात 6 मॉलिक्युल्स. हा जो फॉर्म्युला आहे फेरस सल्फेट सल्फेसो4 7H2, तर त्यातून काय होतं, 6 मॉलिक्युल्स वॉटरचे जे आहेत त्यातून आता 7 आहेत तिथं, तर इथं 6 यात एकच राहतं आणि 6 जे आहेत तर ते काय होतात, लूज होतात. कधी, जेव्हा क्रिस्टलायझेशन होतं ऍट द 38 डिग्री सेंटीग्रेडला. त्याच्यानंतर बघा त्याच्या काही रिएक्शन्स आहेत सिंपल. तर बघा काय काय, फर्स्ट रिएक्शन आहे, 4 रिएक्शन्स आहेत. फर्स्ट आहे वेन हिटेड ऍट हायर टेम्परेचर. तर ते जेव्हा हाय टेम्परेचरला हिट केलं जातं हे फेरस सल्फेट, तर त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. आणि कशामध्ये, तर ते फेरिक ऑक्साइड आणि SO2 आणि H2SO4. तर जेव्हा हा FeSO4 जो आहे, FeSO4 7H2, तर त्याचं काय होतं, डिकम्पोजेस होतात फेरिक ऑक्साइडला. तर बघा तर हे जेव्हा हीट केलं जातं हाय टेम्परेचरला, त्याचं कन्व्हर्जन होतं फेरिक ऑक्साइड मध्ये. त्याच्यानंतर SO2 आणि H2SO4 हे फॉर्म होतात. तर बघा इथं रिॲक्शन आहे 2FeSO4 जे आहे, तर म्हणजेच फेरस सल्फेट प्लस 7H2. तर त्यात जेव्हा इथं हीट दिली जाते तर त्याचं कन्व्हर्जन होतं Fe2O3. ओके, अँड SO2 प्लस H2SO4 आणि 13H2O फॉर्म होतात. ही झाली फर्स्ट रिॲक्शन जेव्हा हीट दिली जाते तेव्हा. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे, फेरस सल्फेट काय करतं, रिड्यूस करतं सिल्वर अँड गोल्ड साल्ट टू देअर मेटल्स. ओके, तर बघा इथं काय होतं, Fe ची जी रिॲक्शन आहे ती Ag प्लस म्हणजे सिल्वर सोबत होते. तर त्याचं कन्व्हर्जन बघा इथं सिल्वर प्लस त्याचं जे काही गोल्ड साल्ट आहे त्या मेटलचं, तर त्याच्यामध्ये फॉर्म होतं. थर्ड वन आहे मर्क्युरी क्लोराईड. तर मर्क्युरी क्लोराईडचं कसं आहे, तर ते काय करतं, रिड्यूस होतं. मर्क्युरी क्लोराईड जेव्हा या फेरस सोबत रिॲक्शन होते त्याची, तर त्याचं इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, बघा इथं लाईट असते, तर त्याचं कन्व्हर्जन होतं मर्क्युरियस क्लोराईड मध्ये. हा आहे Hg2Cl2 मर्क्युरियस क्लोराईड मध्ये फॉर्म होतं. मेनली हे कॉम्पोनंट लक्षात ठेवायचे, कशामध्ये ते कन्व्हर्जन होतं, जेव्हा ते रिॲक्ट होतं तेव्हा. तर त्याच्यानंतर बघा आहे फोर्थ वन रिॲक्शन, ऍक्शन ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन ऑन द फेरस सल्फेट प्रोड्यूस द इफरवेसन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघा हे जेव्हा FeSO4 जे आहे तर ते सोडियम कार्बोनेट सोबत त्याची रिॲक्शन झाली,
तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं. बघा इथे रिॲक्शन दाखवली, त्याचं कन्व्हर्जन पहिला FeCO3 मध्ये होतं आणि ते CO3 नंतर वॉटर सोबत हे होतं, इंटरमिडिएट रिॲक्शन आहे बघा, ही स्टेप 1 स्टेप 2. तर याच्या नंतर वॉटर सोबत त्याची रिॲक्शन होते आणि FeOH2 सोबत त्याचं हे होतं, त्याचं कन्व्हर्जन होतं डायरेक्ट फेरिक ऑक्साइड्स, हे फेरिक ऑक्साइड मध्ये कन्व्हर्जन होतं इथे. प्लस कार्बन डायऑक्साईड हा फॉर्म होतो, इफर्वसन्स फॉर्म होतात. इफर्वसन्स म्हणजे जे काही आता लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट करतो तर त्यावेळेस फोम्स तयार होतात, ओके, फेस होतो, तर ते त्याला काय म्हणतो आपण, इफर्वसन्स. तर हे इथं कार्बन डायऑक्साईडचे इफर्वसन्स फॉर्म होतात. तर ह्या झाल्या रिॲक्शन्स बघा. त्याच्यानंतर याची स्टोरेज कंडिशन. तर हे स्टोअर कुठे करायला हवेत, तर ते कुठं म्हणजे व्यवस्थित राहू शकतात, स्टेबल राहू शकतात. तर त्याची स्टोरेज कंडिशन आहे बघा, हे स्टोअर कुठं केले पाहिजेत, एअर टाईट कंटेनरमध्ये. कशासाठी, टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करण्यासाठी, टू रिटार्ड द ऑक्सिडेशन अँड दस टू स्टेबिलाइज द प्रिपरेशन कंटेनिंग फेरस. तर हे कशासाठी हे काय एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जातं, तर ते डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करण्यासाठी, प्लस आपल्याला ते कशासाठी स्टेबल ठेवायचं आहे, तर ते ऑक्सिडेशन त्याचं होऊ नये, ते स्टेबिलाइज राहावे. आणि त्याच्यामध्ये कंपोनंट्स कुठले असायला हवे, डेक्स्ट्रोज 40% असायला हवं, डेक्स्ट्रोज 40% अँड हायपोफॉस्फरस ऍसिड हे 0.2% हे यूज केलं जातं काही वेळेस, का तर त्याच्यात ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून ते हे त्याच्यामध्ये ऍड करून ठेवलं जातं, का तर स्टेबल ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस काय आहेत, तर फर्स्ट आपल्याला माहिती आहे हा हिमॅटिनिक्स आहे. इट इज मोस्ट वाइडली युज्ड साल्ट used as a hematinic, and also it is used in anemia caused due to the iron deficiency. Iron deficiency मध्ये हा यूज केला जातो. इट इज युजली गिवन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. तर टॅबलेट हे टॅबलेट फॉर्म मध्ये ते दिलं जातं विथ ड्रायड फेरस सल्फेट, ओके. आणि त्याचे जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत, तर ते फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स बघा, फेरस सल्फेट टॅबलेट आहे, USP म्हणजे काय, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, आणि हा त्याचा नंबर दिलेला आहे, ओके. तर त्याच्यानंतर फेरस सल्फेट सिरप हे नॅशनल फॉर्म्युलरीचं आहे फार्मास्युटिकल प्रिपरेशन. त्याच्यानंतर ड्रायड फेरस सल्फेट हे IP आहे, इंडियन फार्माकोपियाचं. फेरस सल्फेट टॅबलेट हे काय IP आहे, आणि त्याचं जे मार्केट प्रिपरेशन आहे तर ते फिओसोल आहे, फिओसोल, ओके. फिओसोल हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. या फेरस सल्फेटचं प्रिपरेशन जे पॉप्युलर आहे बघा. आता फर्स्ट कंपाऊंड बघितला, त्याच्यानंतर आहे सेकंड कंपाऊंड. तर सेकंड आहे बघा फेरस फ्युमारेट. तर या फेरस फ्युमारेटचा फॉर्म्युला काय आहे, C4H2FeO4 अँड दर मॉलिक्युलर वेट इज 169.9. हे मॉलिक्युलर वेट आहे बघा. फॉर्म्युला आहे C4H2FeO4 अँड दर मॉलिक्युलर वेट इज 169.9. तर हे फेरस फ्युमारेट हे जे आहे, तर हे याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज बघा, तर ते कसं असतं, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येतं मेनली, त्याचा कलर येतो, ओके. अपेरियन्स कसं आहे ते, तर ते रॅडिश ऑरेंज और रेड ब्राऊन आहे, टू रेड ब्राऊन ऑर्डरलेस. ते ऑर्डरलेस सुद्धा आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा ऑर्डर नाही, ओके, स्मेल नाही, तर ते ऑर्डरलेस आहे. आणि त्याचा कसा आहे कलर, तर रेडिश ऑरेंज टू रेड ब्राऊन. द पावडर विच मे कंटेन द सॉफ्ट लम्स दॅट प्रोड्यूस द येलो स्ट्रिक वेन क्रश्ड. तेव्हा बघा ते सॉफ्ट लम्स असतं, जेव्हा पावडर लम्स फॉर्म होतो, जेव्हा आपण ते पावडर घेईल त्याची, आणि विथ त्याच्यामुळे काय होतं, येलो स्ट्रिक वेन क्रश्ड, जेव्हा क्रश करू तर त्याचा येलो कलरचा स्ट्रिक तो फॉर्म होतो. आणि ते बघा आता सोल्युबिलिटी त्याची, इट इज अ स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. तर ते काय आहे, स्लाइटली सोल्युबल आहे वॉटरमध्ये, व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल. तर ते कसं आहे, बघा स्लाइटली सोल्युबल आणि व्हेरी स्लाइटली सोल्युबल हे डिफरंट आहे. तर स्लाइटली सोल्युबल हे वॉटरमध्ये आहे आणि व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोलमध्ये आहे, ओके. आणि हे फेरस फ्युमारेट USP जे आहे, तर ते डिझॉल्व जेव्हा करू आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, ऍसिडमध्ये
विथ द प्रेसिपिटेशन ऑफ फ्युमेरिक ऍसिड. तर त्याचं फॉर्मेशन काय होतं, फ्युमेरिक ऍसिडचं प्रेसिपिटेशन होतं. बघा इथं रिॲक्शन दिलेली आहे. इथं हे जे आहे फेरस फ्युमारेट, ओके, C2H2CO, ओके, ह्याचं जेव्हा HCl सोबत हे होतं तर तेव्हा ते काय होतात, फ्युमेरिक ऍसिड फॉर्म होतं. तर बघा याचे स्टोरेज कंडिशन्स काय, इट इज प्रिझर्व्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर. तर ते वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये आपल्याला स्टोअर करायला हवं, कारण ते तिथे स्टेबल आहे, त्याच्यावर कोणती रिॲक्शन होणार नाही. ओके, ऍटमॉस्फिअरचा काही इफेक्ट होणार नाही, त्यामुळे ते कशासाठी ते कुठे ठेवायचं आहे तर वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये. त्याचे युजेस बघा, इट फाइंड्स यूज ॲज अ हिमॅटेनिक. बघा आता जे सगळे कंपाऊंड आपण बघणार आहे तर ते सगळे हिमॅटेनिक मध्ये यूज केले जातात, त्यामुळे फर्स्ट यूज त्याचा काय येत असतो, हिमॅटेनिक. काही नाही आठवलं तर ह्याचा यूज तर पहिला काय, हिमॅटेनिक. फेरसचे कंपाऊंड जे आहेत तर ते हिमॅटेनिक मध्ये यूज केले जातात. तर बघा ह्याचं फार्मास्युटिकल, तर बघा याचं फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे. बघा याचं फार्मास्युटिकल प्रिपरेशन जे आहे तर ते कोणते आहेत, फेरस फ्युमारेट टॅबलेट. आणि फेरस फ्युमारेट टॅबलेट जे आहे तर ती बघा USPचं आहे फॉर्म्युलेशन, त्याला अजून इरकॉन असं पण म्हटलं जात आहे. तर त्याच्यानंतर फेरस फ्युमारेट टॅबलेट आयपीचे पण आहे, इंडियन फार्माकोपियाचे हे फॉर प्रिपरेशन. आणि त्या प्रिपरेशन पासून हे मार्केटेड प्रिपरेशन्स बघा कोणते आहेत फेमस, म्हणजे हे आपण ह्याला म्हणू शकतो ब्रँड नेम. तर कोणते आहेत, टँडम, फेरोसिक्वेल्स, फेरियन टॅबलेट, त्याच्यानंतर फेरोसाइट, फेरोमॅक्स. ओके, फेरोमॅक्स टॅबलेट किती आहे, 200 mg चे आहे, फेरोमॅक्स 200 mg असं त्याचं नावच आहे. बघा हे मार्केटेड प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला माहित असायला हवेत. तर थर्ड कंपाऊंड आहे बघा, फेरिक अमोनियम सिट्रेट. तर फेरिक अमोनियम सिट्रेट, तर पहिल्यांदा बघायचं बघा आपल्याला याचं सिनोनेम. सिनोनेम म्हणजे काय, तर याचं अजून एक नाव काय आहे, ह्याला अजून काय म्हणतात फेरिक अमोनियम सिट्रेटला. तर बघा इट इज आयर्न अमोनियम सिट्रेट, ते एक त्याला अजून काय म्हटलं जातं, आयर्न अमोनियम सिट्रेट. त्याच्यानंतर अमोनियम फेरिक सिट्रेट, अजून एक नाव काय, अमोनियम आयर्न सिट्रेट. हे तीन अँड ऑल्सो अमोनियम आयर्न सुद्धा म्हटलं जातं, अमोनियम आयर्न 3 सिट्रेट. ऑल्सो अजून एक केमिकल नाव आहे त्याचं, INS नंबर 381. ओके, हे सुद्धा त्याचं सिनोनेमच आहे. बघा याला सिनोनेम जास्त आहेत, आयर्न अमोनियम सिट्रेट, अमोनियम फेरिक सिट्रेट, अमोनियम आयर्न सिट्रेट, अमोनियम आयर्न 3 सिट्रेट अँड ऑल्सो INS नंबर 381. ओके, तर बघा केमिकल नेम त्याचं काय आहे, हे त्याला अजून म्हणजे सिनोनेम म्हणजे काय तर विच इज ऑल्सो कॉल्ड. ओके, त्याला अजून काय म्हणतात, आणि केमिकल नेम काय, केमिकली त्याला काय म्हणतात, तर बघा फेरिक अमोनियम सिट्रेट हे केमिकलच नेम आहे, अमोनियम आयर्न 3 सिट्रेट हे दोन नावं आहेत. फेरिक अमोनियम सिट्रेट हे ऑलरेडी आपण म्हणतोय पण तेच केमिकल नाव आहे, अँड ऑल्सो अमोनियम आयर्न 3 सिट्रेट. त्याच्यानंतर बघा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत तर हे बघा, हे दोन टाईपचे असतात. तर पहिलं आहे ते ब्राऊन साल्ट, जे ब्राऊन कलर मध्ये प्रेझेंट असतं, आणि दुसरं काही वेळेस काय असतं, ग्रीन कलर मध्ये प्रेझेंट असतं. तर बघा ब्राऊन साल्टचे पहिलं आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघूयात. तर ते ब्राऊन साल्ट जे आहे तर ते ट्रान्सपरंट ब्राऊन रॅडिश ब्राऊन असतं, ऑर द गार्नेट. ओके, तर ते त्या कलर मध्ये ते प्रेझेंट असतं हे ब्राऊन साल्ट जे आहे. त्याच्यानंतर बघा रेड स्केल ऑर द ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये सुद्धा ते असतं, ऑर द ब्राउनिश येलो पावडर असू शकते. ते ऑर्डरलेस आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नाही, ऑर हॅज अ स्लाइट अमोनिकल ऑर्डर, किंवा काही कंपाऊंडला हे स्लाइट अमोनिकल ऑर्डर असतो. ओके, तर त्याच्यानंतर बघा ग्रीन साल्ट. ग्रीन साल्टचं काय आहे तर थिन ट्रान्सपरंट ग्रीन स्केल आहे. ओके, तर ग्रीन साल्ट पण कसं आहे, थिन आहे, ट्रान्सपरंट आहे, ग्रीन कलर मध्ये आहे. ते ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये असतं, पावडर मध्ये सुद्धा असतं, ऑर द ट्रान्सपरंट ग्रीन सुद्धा असतं, किंवा क्रिस्टल्स असतात त्याचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे ऑर्डरलेस असतं.
ओके. तर बघा आपण बघितले 2 साल्ट, ब्राऊन साल्ट आणि ग्रीन साल्ट. ब्राऊन कसं आहे, थिन ट्रान्सपरंट ब्राऊन आहे, आणि ग्रीन साल्ट कसं आहे, ते पण थिनच आहे, आणि ह्याच्यामध्ये फक्त ग्रीन कलर आहे. ते मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स काय असतात, दोन्हीचे पण ऑर्डरलेस असतात, पण काही वेळेस या ब्राऊन साल्ट मध्ये अमोनिकल ऑर्डर प्रेझेंट असतो, बट ग्रीन साल्ट हे टोटली ऑर्डरलेस आहे, त्याला कुठलाही ऑर्डर नसतो. तर त्याची स्टोरेज कंडिशन काय, ह्याची स्टोरेज कंडिशन नॉर्मल आहे ऍट द रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला आपण ठेवू शकतो हे फेरिक अमोनियम सिट्रेट, याच्यावर म्हणजे ते रूम टेम्परेचरला स्टेबल आहे. तर युजेस काय आहेत, हे न्यूट्रियंट किंवा डायटरी सप्लिमेंट म्हणू शकतो आपण ह्याला. ब्राऊन साल्ट डायटरी सप्लिमेंट म्हणून यूज केलं जातं, आणि ऑल्सो इट इज अँटी केकिंग. तर बघा सस्पेन्शन मध्ये काय होत असतं, तर जे आपण मिक्स करत असतो, आता सस्पेन्शन तुम्हाला पुढे होईल, तर सस्पेन्शन मध्ये आपण एका सोल्युशन मध्ये, फॉर एक्झाम्पल सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह करतोय, तर त्यावेळेस काय होतं, तो जो सोल्यूट आहे, समजा आता एखादी पावडर आहे, तर तो पावडर किंवा तो कंपाऊंड जो आहे, तर तो खालच्या बेस साईडला तिथं काय होतं, तर ते चिटकून राहतात तिथंच, आणि वरती कलरलेस लिक्विड आहे असं राहतं, तर ते टोटली मिक्स होत नाही. तर बघा, जे सस्पेन्शनचा यूज मोस्टली कसा असतो, तर ते शेक करून घ्यावं लागतं. आता कोणत्या पण सिरपवर वगैरे लिहिलं असतं शेक वेल बिफोर यूज. ओके. तर ते का लिहिलेलं असतं, तर तो जो कंपाऊंड आहे, जे त्यातला कंटेंट आहे, तर ते काय झालं असतं, बेसला चिकटून राहतं, आणि ते खूप दिवस चिकटून राहिले होतं, तिथं काय होतं, तर केक फॉर्मेशन होतं. त्याला काय म्हणू शकते, जी चिकटून राहते त्याला म्हणतात की केक फॉर्म झाले. तर हा मेनली सस्पेन्शनचा प्रॉब्लेम असतो. तर तो हे करण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी हे जे फेरिक अमोनियम सिट्रेट आहे, तर ते यूज केलं जातं. कशामध्ये, जेव्हा सोडियम क्लोराईडचं जे आहे, तर ते सस्पेन्शन असतं, तर त्याच्यामध्ये हे फेरिक अमोनियम सिट्रेट यूज केलं जातं फॉर द अँटी केकिंग एजंट म्हणून. तर त्याच्यानंतर बघा, ह्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आहेत. तर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठले आहेत, तर ते सस्पेन्शन फॉर्म मध्ये असतं, त्याच्यानंतर सिरप मध्ये असतं, किंवा त्याचे कॅप्सूल सुद्धा असते. ओके. आणि ह्याचे जे मार्केट प्रिपरेशन्स आहेत, तर ते कोणते आहेत, पॉन्स सस्पेन्शन, इंटाव्हायटल सिरप, डेक्स्ट्रोज सॉफ्टजेल कॅप्सूल, हे सगळे काय मार्केट प्रिपरेशन आहे. बघा, त्याच्यानंतर आहे फोर्थ कंपाऊंड, फेरस ऍस्कॉर्बेट. फेरस ऍस्कॉर्बेटचं सिनोनिम काय बघा, त्याला अजून काय म्हणतात, फेरस ऍस्कॉर्बेट आयर्न 2, एल ऍस्कॉर्बेट आणि ESN, हे नाव आहे तीन. फेरस ऍस्कॉर्बेट किंवा आयर्न 2, एल ऍस्कॉर्बेट और द ESN, हे सिनोनिम्स आहेत फेरस ऍस्कॉर्बेटचे. त्याच्यानंतर बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C18H21FeO18. तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे फेरस ऍस्कॉर्बेटचा, आणि त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 581.19. हे फेरस ऍस्कॉर्बेटचं मॉलिक्युलर वेट आहे. त्याच्यानंतर बघा, फिजिकल प्रॉपर्टीज. तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, फेरस ऍस्कॉर्बेट इज अ न्यूट्रिएंट सप्लिमेंट. ती काय आहे, न्यूट्रिएंट सप्लिमेंट आहे. ब्ल्यू व्हायलेट इन क्रिस्टलाइन सॉलिड. त्याचा कलर कसा येतो, रेंजमध्ये ब्ल्यू व्हायलेट येतो इन द क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये ते क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं फेरस ऍस्कॉर्बेट. त्याच्यानंतर बघा, त्याचे स्टोरेज कंडिशन्स काय आहेत, इट शुड बी केप्ट ऍट रूम टेम्परेचर. तर ते काय, हे पण काय आहे, रूम टेम्परेचरला स्टेबल आहे. ओके. ऍट द रूम टेम्परेचर हे आपल्याला ठेवायचं आहे स्टोअर करून, त्याची स्टोरेज कंडिशन. नंतर त्याचे युजेस बघा, फेरस ऍस्कॉर्बेट इट इज युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया. बघा, हा फेरस ऍस्कॉर्बेट जो आहे, तर तो आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया मध्ये यूज केला जातो. अँड ऑल्सो अॅनिमिया ड्यू टू द क्रोनिक किडनी डिसीज. बघा, क्रोनिक किडनी डिसीज मुळे काही वेळेस अॅनिमिया होतो, जो त्या पेशंट्स मध्ये असतो, तर त्यावेळेस सुद्धा हे प्रिस्क्राईब केले जातं फेरस ऍस्कॉर्बेट. तर फेरस ऍस्कॉर्बेट काय आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ आयर्न अँड व्हिटॅमिन सी. तर हे फेरस ऍस्कॉर्बेट मध्ये काय असतं, तर आयर्न अँड व्हिटॅमिन सी. तर बघा, बऱ्याच वेळा आयर्नची कमतरता असते, व्हिटॅमिन सी ची कमतरता असते, म्हणून ऍज अ सप्लिमेंट म्हणून काही वेळेस देतात. तर हे ते काय असतं, तर फेरस ऍस्कॉर्बेट असतं. आयर्न वर्क बाय रिप्लेनिशिंग द आयर्न स्टोअर्स इन द बॉडी. तर ते काय करतं, आयर्नचा यूज काय माहिती आहे आपल्याला, ऑलरेडी बघितलाय. तर आयर्नचा जो कंटेंट आहे, रेंज आहे बॉडीमधली, तर ती मेंटेन ठेवण्याचं काम याच्यामुळे होतं, आणि
करेक्ट आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. तर ते व्यवस्थित स्टोअर झालं तर ते काय करणार आहे, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया करेक्ट करणार आहे, म्हणजे तो होऊ देणार नाही, प्रिव्हेंट करणार आहे, तो ट्रीट करणार आहे. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहे तर ते कशामध्ये असतं, टॅबलेटमध्ये असतं आणि त्याचं मार्केटेड प्रिपरेशन जे अवेलेबल आहे तर ते काय आहे, फिरोझिन एक्सटी. फिरोझिन एक्सटी हे मार्केटेड प्रिपरेशन आहे अवेलेबल, ते मोस्ट पॉप्युलर आहे मेडिकल स्टोर्समध्ये बघा, ते यूज असतं अवेलेबल. फेरोझिन एक्सटी हे मोस्ट ऑफ द पेशंटला प्रिस्क्राईब केलं जातं. बघा फेरस ॲस्कॉर्बेटमध्ये काय आयर्न आणि व्हिटॅमिन सी असतं. त्याच्यानंतर बघा लास्ट कंपाऊंड आहे कार्बोनाइल आयर्न. कार्बोनाइल आयर्न हे जे आहे विच तो कसा प्रिपेअर केला जातो, इट इज प्रिपेअर्ड बाय द केमिकल डिकम्पोजिशन ऑफ प्युरिफाईड आयर्न पेंटाकार्बोनाइल. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन हे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज म्हणून प्रेझेंट असतात. बघा कार्बोनाइल आयर्न हे प्रिपेअर केलं जातं बाय द डिकम्पोजिशन कशाचं, तर प्युरिफाईड आयर्न पेंटाकार्बोनाइल. पेंटाकार्बोनाइल हे आहे तर त्याचं डिकम्पोजिशन जेव्हा होतं तेव्हा हा कार्बोनाइल आयर्न फॉर्म होतो आणि याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन हे ॲज अ इम्प्युरिटीज म्हणून प्रेझेंट असतात. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, FeCO5. ओके, तर हा कार्बोनाइल आयर्नचा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यानंतर बघा त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 195.9, हे त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. त्याच्यानंतर बघा फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे, त्याचा अपीरियन्स वगैरे, कलर. तर कार्बोनाइल आयर्न पावडर ही काय ग्रेइश कलर मध्ये आहे, ग्रेइश टू ब्लॅक, फ्री फ्लोईंग पावडर आहे. ओके, फ्री फ्लोईंग पावडर आहे विच इज कलेक्टेड ॲज स्पेरिकल मायक्रोपार्टिकल्स. काही वेळेस ते स्पेरिकल मायक्रोपार्टिकल्स मध्ये असतात. इट इज अ इनसोल्युबल इन वॉटर अँड ऑर्गॅनिक सॉल्वंट. तर ते काय असतं, इनसोल्युबल असतं वॉटरमध्ये अँड द ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये. त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस आहेत. तर युजेसमध्ये काय येतं, तर हे एक आहे आयर्न रिप्लेसमेंट प्रोडक्ट. तर आयर्नची डेफिशियन्सी असते तेव्हा हे कार्बोनाइल आयर्न यूज केलं जातं थोडक्यात. अँड ऑल्सो इट इज यूज इन ट्रीट अँड प्रिव्हेंट आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया. तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमियामध्ये हे मेनली कार्बोनाइल आयर्न यूज केलं जातं. इट ऑल्सो इन्क्रीजेस द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट इन द ब्लड बाय द करेक्टिंग द ॲनेमिया. बघा ॲनेमिया जेव्हा होतो तर तेव्हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जो असतो बॉडीमधला तो काय झालेला असतो, डिस्टर्ब झालेला असतो टोटली. तर ते काय करतं हे, तर इट काय करतं हे, इन्क्रीज द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, तो करेक्ट करतो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट इन व्हेरी वेल मॅनर मध्ये अँड काय करतो, करेक्टिंग द ॲनेमिया. आणि त्याच्यामुळे कसं तर ॲनेमियाला करेक्ट करून. आणि त्याचे जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत तर ते काय आहे, टॅबलेट, पावडर. ओके, ते दोन्ही फॉर्म मध्ये असतं अवेलेबल, टॅबलेट आणि पावडर मध्ये. आणि मार्केटेड प्रिपरेशन्स बघा जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सध्या ते कोणते आहेत, ॲडकॉप्सिएफ, फिओसोल कायनेडेक्स, आयकारसी, आयकार पेडियाट्रिक. ओके, आयको ॲफ्रोज टॅबलेट. बघा पेडियाट्रिक्स म्हणजे काय, तर ते लहान मुलांना यूज केले जातात, त्याला म्हणायचं पेडियाट्रिक. तर बघा हे 5 कंपाऊंड होते. आजच्या लेक्चरला आपण बघितलं 3rd चॅप्टर स्टार्ट केलाय, इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स. त्या इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स मध्ये आपण हिमॅटेनिक्स बघतोय. तर हिमॅटेनिक्स टोटली आपलं हिमॅटेनिक्सचा पॉइंट आपला इथे संपतोय. आजच्या लेक्चरला आपण बघितलाय तर ते बघा एकदा रिवाइज करूयात. हिमॅटेनिक्स काय असतात, तर ते सबस्टन्स असतात कशासाठी, तर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड अँड इट इज युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ ॲनेमिया. ॲनेमियामध्ये ते यूज केले जातात. आणि ते तर ॲनेमिया का होतो, तर जेव्हा बॅलन्स जो आहे प्रोडक्शन आणि डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीचा तो डिस्टर्ब होतो. आणि ते कशामुळे होतं बघा, ॲनेमिया, ब्लड लॉस, त्याच्यानंतर इम्पेअर्ड रेड सेल फॉर्मेशन याच्यामुळे. आणि ते इम्पेअर्ड रेड सेल फॉर्मेशन कधी होतात, तर जेव्हा इसेन्शियल फॅक्टर्स जे आहेत त्याची बॉडीमध्ये डिफिशियन्सी होते, जसं की आयर्न, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिड. त्याच्यानंतर बघा बोन मॅरो डिप्रेशन, त्याला आपण काय म्हणतो, हायपोप्लास्टिक ॲनेमिया. तर इन्क्रीज कधी होतं, इन्क्रीज डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसीस त्याच्यामुळे सुद्धा होतो. तर त्याच्यानंतर बघा आयर्न काय आहे, इसेन्शियल बॉडी कॉन्स्टिट्यूट आहे आणि इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट आहे. इम्पॉर्टंट आहे तो कशासाठी, तर ऑक्सिजनसाठी, आपल्या ज्या बॉडीतलं ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशनसाठी तो त्याचा यूज होतो विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन. ओके,
अँड ऑल्सो इट इज अ सायटोक्रोम आणि अदर कंपोनंट्स रेस्पिरेटरी एन्झाईम जे आहेत तर त्याचा सुद्धा तो इसेन्शियल कॉन्स्टिट्यूट आहे आयर्न. तर त्याचं फंक्शन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आहे ते कशाला, टिश्यूला. त्याच्यानंतर बघा त्याचे जेव्हा आयर्नचं स्टोरेज व्यवस्थित होत नाही बॉडीमध्ये तर त्याचा रिझल्ट काय होतो, तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होतो. जेव्हा आयर्नचं स्टोअर होत नाही व्यवस्थित, त्याचं डिप्लेशन होतं, डिफिशियन्सी होते आयर्नची, तर त्यावेळेस आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया होतो. आणि आयर्न मग म्हणून कशासाठी यूज केला जातो, तर बिल्डअप ब्लड इन ॲनेमिया. ॲनेमिक पेशंटमध्ये ते ब्लड वाढण्यासाठी, त्यांच्यात ऑक्सिजन फ्लो व्यवस्थित होण्यासाठी हे आयर्नचा यूज केला जातो. त्याच्यानंतर बघा त्याचे जे आयर्न कंपाऊंड्स आहेत, मग आता हे जे सप्लिमेंट म्हणून काही यूज केले जातात, ओके, तर ते आपण बघितलेत वन बाय वन. 5 कंपाऊंड्स आहेत, फेरस सल्फेट, फेरस फ्युमारेट, फेरस अमोनियम सिट्रेट, फेरस ॲस्कॉर्बेट, कार्बोनेल आयन, हे जे 5 कंपाऊंड्स आहेत तर ते मेनली यूज केले जातात. त्याच्यानंतर बघा फर्स्ट बघितला होता फेरस सल्फेट. तर प्रत्येकाचे जे मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर वेट, त्याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता फिजिकल प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, तर हे जे आपण बघितलं ऑर्डरलेस, त्याचा कलर कोणता आहे, त्याला ऑर्डर आहे की नाही, ते ऑक्सिडाइज कधी होतात, ते सोल्युबल कशामध्ये आहे, हे सगळं येतं फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. ओके, क्वेश्चन असा आला, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फेरस सल्फेट, तर असं लिहायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, तर हे काय आहे, ऑर्डरलेस आहे. आता फॉर एक्झाम्पल फेरस सल्फेट. त्याच्यानंतर हे कोणत्या कलर मध्ये आहे, तर ब्ल्यूइश ग्रीन क्रिस्टल्स असतात, त्याचे ग्रॅन्युल्स असतात, और द ग्रीन क्रिस्टल असतात काही वेळेस. त्याची टेस्ट कशी आहे, अस्टिंजंट आणि मेटॅलिक टेस्ट आहे. आणि यातलं बघा फेरस सल्फेटचं इम्पॉर्टंट काय आहे, 60 mg हे आयर्न किती ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, 300 mg. बघा जेव्हा आपण फेरस सल्फेट 300 mg घेतो तर त्याच्यामध्ये 60 mg हे फक्त आयर्न असतं. तर त्याच्यानंतर बघा ह्याचे जे काही आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ते काय बघा, अजून काय येतं ह्याचे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये, सोल्युबल इन वॉटर आहे ते, अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोल मध्ये इनसोल्युबल आहे. त्याच्यानंतर त्याच्या रिॲक्शन्स बघितल्या, 4 मेन रिॲक्शन्स आहेत. वेन हिटेड ॲट हायर टेम्परेचर, हाय टेम्परेचरला ते जेव्हा हिट होतं तर ते काय होतं, डिकम्पोज होतं टू द फेरिक ऑक्साइड, फेरिक ऑक्साइड मध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं. त्याच्यानंतर सेकंड होती बघा, फेरस सल्फेट रिड्यूस होतं सिल्वर अँड द गोल्ड साल्ट ऑफ देअर मेटल, जेव्हा ते सिल्वर सोबत रिड्यूस होतं, ओके, सिल्वर सोबत त्याची रिॲक्शन होते, रिडक्शन होतं, आणि काय होतं तर त्याचे गोल्ड साल्ट ऑफ देअर मेटल फॉर्म होतात. त्याच्यानंतर बघा मर्क्युरी क्लोराईड सोबत आहे, जेव्हा मर्क्युरी क्लोराईडची रिॲक्शन ह्या Fe सोबत म्हणजे फेरस सोबत होते, आयर्न सोबत होते, तर त्यावेळेस काय होतं, तर मर्क्युरियस क्लोराईड फॉर्म होतं इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. अँड लास्ट रिॲक्शन होती बघा, ऍक्शन ऑफ सोडियम कार्बोनेट सोल्युशन ऑन द फेरस सल्फेट. जेव्हा फेरस सल्फेटची ह्या सोडियम कार्बोनेट सोबत रिॲक्शन होते तर ते काय प्रोड्यूस करतात, तर इफरवसन्स प्रोड्यूस करतात कार्बन डायऑक्साईडचे. ह्याच्यामध्ये 2 रिॲक्शन आहेत, स्टेप 1, स्टेप 2. त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज कंडिशन्स बघितली, ते कुठे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जातं, कशासाठी, तर प्रिव्हेंट डिकम्पोजिशन अँड ऑल्सो टू प्रिव्हेंट ऑक्सिडेशन. फॉर द स्टेबिलायझेशन पर्पज वी हॅव टू ॲड डेक्स्ट्रोज 40% अँड डेक्स्ट्रोज डेक्स्ट्रोज 40% विथ हायपोफॉस्फरस ऍसिड 0.2% हे यूज केलं जातं. ह्याचं यूज काय मेनली, हे हिमॅटिनिक आहे, आणि हे कशासाठी यूज केलं जातं, तर आयर्न डेफिशियन्सी ॲनेमियाच्या पेशंटमध्ये हे यूज केलं जातं. आणि त्याच्यानंतर ह्याच्या जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत ते बघितले आपण, ते टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे, सिरपमध्ये आहे, त्याच्यानंतर ड्रायड फेरस सल्फेट सुद्धा अवेलेबल आहे, ओके, आणि टॅबलेट्स अवेलेबल आहे, IP ची आहे, USP ची आहे, आणि NF ची आहे. NF म्हणजे नॅशनल फॉर्म्युलरी, IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया, USP म्हणजे युनायटेड स्टेट फार्माकोपिया. त्याच्यानंतर याचं मार्केट प्रिपरेशन आहे फिओसोल, ओके, फिओसोल हे मार्केट प्रिपरेशन आहे, पॉप्युलर जे मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. त्याच्यानंतर बघा सेकंड कंपाऊंड बघितलं होतं फेरस फ्युमारेट, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, C4H2FeO4, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 169.9. त्याच्यानंतर त्याचा कलर कसा आहे, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये बघा काय काय, त्याचा कलर रेडिश ऑरेंज टू रेड ब्राऊन या रेंज मध्ये असतो, ते ऑर्डरलेस आहे. आणि त्याच्यानंतर हे सोल्युबिलिटी ह्याची कशी आहे, तर हे सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल. बघा स्लाइटली सोल्युबल वॉटरमध्ये आहे आणि व्हेरी स्लाइटली सोल्युबल अल्कोहोलमध्ये आहे, ओके. तर फेरस फ्युमारेट USP जे आहे तर ते डिझॉल्व्ह होत, जेव्हा HCl मध्ये डिझॉल्व्ह करेल तेव्हा त्याचं काय होतं, प्रेसिपिटेशन ऑफ फ्युमॅरिक ऍसिड फॉर्म होतं.
त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज कंडिशन बघा सिम्पल होती, तर ते वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवलं जातं. त्यात ऍटमॉस्फेरिक काही तो जो काही टेम्परेचरचा इफेक्ट आहे तो त्याच्यावर होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर बघा म्हणजे मॉइश्चर वगैरे त्याच्यावर होऊ नये म्हणून. तर त्याच्यानंतर त्याचा यूज जो आहे तर हे हिमॅटिनिक आहे आणि हे हाच मेन यूज आहे ह्याचा. तर त्याच्यानंतर त्याचे जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत तर ते बघा टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ओके, USP आणि IP चा त्याला अजून काय इरकॉन असं नाव आहे. मार्केट प्रिपरेशन्स कुठले आहेत तर बरेचसे आहेत अवेलेबल. कुठले टेंडम, त्याच्यानंतर फेरोसिक्वेल्स, फेरियॉन टॅबलेट, फेरोसाइट, फेरोमॅक्स टॅबलेट, हे किती 200 mg आहे. त्याच्यानंतर बघितलं होतं बघा फेरिक अमोनियम सिट्रेट. तर फेरिक अमोनियम सिट्रेटचं काय, त्याचे अजून नावं आहेत, सिनोनिम्स आहेत. तर ते कोणते, आयर्न अमोनियम सिट्रेट, अमोनियम फेरिक सिट्रेट, अमोनियम आयर्न सिट्रेट, नल्सो अमोनियम आयर्न 3 सिट्रेट. त्याच्यानंतर अजून एक नाव दिलेलं आहे त्याला INS नंबर 381. ओके, तर केमिकल नेम्स बघा त्याचे कुठले आहेत, फेरिक अमोनियम सिट्रेट, अमोनियम आयर्न 3 सिट्रेट. बघा फेरिक अमोनियम सिट्रेट हे तर ऑलरेडी त्याचं नाव आहे, पण ते कसं आहे केमिकल नेम आहे हे लक्षात ठेवा. आणि अजून एक केमिकल नेम कोणतं, अमोनियम आयर्न 3 सिट्रेट. त्याच्यानंतर बघा फिजिकल प्रॉपर्टीज हे 2 सॉल्ट्स मध्ये अवेलेबल असतात, ब्राऊन आणि ग्रीन. तर ब्राऊन जे आहे तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, हे काय थिन ट्रान्सपरंट ब्राऊन, रॅडिश ब्राऊन, गार्नेट, रेड स्केल. हे जे आहे तर ते कसं आहे ऑर्डरलेस आहे आणि ते किंवा काही कंपाऊंड्स मध्ये स्लाइट, काही वेळेस स्लाइट कसा ऑर्डर आहे तर अमोनिकल ऑर्डर आहे. आणि ग्रीन साल्ट हे टोटली काय ऑर्डरलेस आहे, ते सुद्धा थिन ट्रान्सपरंट आहे. ते अवेलेबल असतं ग्रॅन्युल्स मध्ये, पावडर्स मध्ये ग्रीन साल्ट. आणि याचं स्टोरेज बघा, हे सुद्धा रूम टेम्परेचरला स्टोअर करायचं आहे. हे रूम टेम्परेचरला स्टोअर करायचं आहे, ते स्टेबल आहे. त्याच्यानंतर त्याचे युजेस जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स आहे, डायटरी सप्लिमेंट म्हणून यूज केलं जातं. डायटरी सप्लिमेंट बघा सस्पेन्शन मध्ये केकिंगचा जो प्रॉब्लेम होता तर तो काही म्हणजे सोडियम क्लोराईडच्या सस्पेन्शन मध्ये हे फेरिक अमोनियम सिट्रेट यूज केलं जातं, हा प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी अँटी केकिंगचा. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स कुठले आहेत तर सस्पेन्शन मध्ये ते अवेलेबल आहे, सिरप आहे, कॅप्सूल सुद्धा आहे फेरिक अमोनियम सिट्रेटची. बघा मार्केटेड प्रिपरेशन्स आहेत तर ते कुठले आहेत बघा, पाऊंस सस्पेन्शन आहे, त्याच्यानंतर इन व्हायटल सिरप अवेलेबल आहे, डेक्स्ट्रोज सॉफ्ट जेल कॅप्सूल सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा फेरस ऍस्कॉर्बेट बघितलं, फेरस ऍस्कॉर्बेटचं काय सिनोनिम आहे, फेरस ऍस्कॉर्बेट और द आयर्न टू एल ऍस्कॉर्बेट इयसिन, हे काय आहेत नावं आहेत त्याच्या अजून सिनोनिम्स आहेत. त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा त्याचा C18H21 FeO18 आणि मॉलिक्युलर वेट जे आहे तर ते किती आहे 581.19. त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, ते कसं आहे न्यूट्रिएंट सप्लिमेंट म्हणून यूज होतं. त्याच्यानंतर ब्ल्यू व्हायलेट क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतं. त्याची स्टोरेज कंडिशन काय सिम्पल, ते रूम टेम्परेचरला स्टोअर केलं जातं. त्याच्यानंतर त्याचा यूज आहे ट्रीटमेंट, आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाच्या ट्रीटमेंटमध्ये हे फेरस ऍस्कॉर्बेट मेनली यूज केलं जातं. आणि ऑल्सो जो काही अॅनिमिया असतो तर क्रोनिक किडनी डिसीजचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये अॅनिमिया असतो तर त्यासाठी हे फेरस ऍस्कॉर्बेट यूज केलं जातं. या फेरस ऍस्कॉर्बेट मध्ये काय असतं बघा, आयर्न आणि व्हिटॅमिन C या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं या फेरस ऍस्कॉर्बेट मध्ये. बघा हे आयर्न आणि व्हिटॅमिन C जेव्हा डिफिशियन्सी होते तर तेव्हा हे फेरस ऍस्कॉर्बेट मेनली यूज केलं जातं टू करेक्ट द आयर्न डेफिशियन्सी, आणि अॅनिमिया मध्ये हे यूज केलं जातं. आणि त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स जे आहेत त्याचे तर ते आहे टॅबलेट. ओके, टॅबलेट फॉर्म मध्ये हे फेरस ऍस्कॉर्बेट अवेलेबल आहे. नंतर मार्केट प्रिपरेशन ह्याचं कुठलं आहे, फिरोझिन एक्सटी. फिरोझिन एक्सटी हे मार्केटेड प्रिपरेशन या फेरस ऍस्कॉर्बेटचं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर लास्ट कंपाऊंड बघितला होता कार्बोनाइल आयर्न. कार्बोनाइल आयर्न जे आहे तर ते प्रिपेअर केलं जातं बाय द केमिकल डिकम्पोजिशन ऑफ प्युरिफाईड आयर्न. तर पेंटा कार्बोनाइल जे आहे तर त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा हे कार्बोनाइल आयर्न फॉर्म होतं. आणि या पेंटोकार्बोनाइल पासून जे फॉर्म झाले कार्बोनाइल आयर्न तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन हे जे काय त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज म्हणून प्रेझेंट असतात. त्याचा फॉर्म्युला बघा काय आहे, फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला FeCO5 आणि त्याचं मॉलिक्युलर वेट जे आहे 195.9. त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज जे आहे तर त्या काय आहेत बघा, कार्बोनाइल आयर्न पावडर
ग्रे कलर मध्ये असते, टू ब्लॅक फ्री फ्लोईंग पावडर असते, विच इज अ कलेक्टेड ॲज स्पेरिकल मायक्रोपार्टिकल. इट इज अ इनसोल्युबल. ते कसं आहे, इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. त्याची युजेस बघा, कार्बोनाइल आयर्न जे आहे, तर ही काय आहे, आयर्न रिप्लेसमेंट प्रोडक्ट आहे आणि इट इज युज्ड टू ट्रीट और प्रिव्हेंट द आयर्न. तर ते यूज त्याचा मेनली काय, कार्बोनाइल आयर्न हे आयर्नची म्हणजे रिप्लेसमेंट करण्यासाठी. ओके, तर हे कार्बोनाइल आयर्न यूज केले जातं म्हणजे आयर्न डेफिशियन्सी पेशंट्समध्ये, ॲनेमिक पेशंटमध्ये. आणि त्याच्यानंतर तो काय करतो, करेक्ट करतो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जो आहे आपल्या बॉडीमधला आयर्न कमी झाल्यामुळे. तर ते काय होतं, हा डिफेक्ट तो करेक्ट करतो. त्याच्यानंतर बघा, फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत त्याचे अवेलेबल टॅबलेट आणि पावडर फॉर्ममध्ये. तर मार्केटेड प्रिपरेशन्स जे आहेत तर ते कोणते आहेत बघा, जे अवेलेबल आहेत, ॲडकॉप CF, फ्युओसोल कायनिडेक्स, आयकार-C, आयकार पेडियाट्रिक, ओके, इरको, ॲफ्रोस टॅबलेट. ओके, हे सगळे काय आहेत तर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत प्रिपरेशन्स ते आहेत. ओके, तर समजलंय का सगळ्यांना? एव्हरीवन रिस्पॉन्ड. Yes, ma'am. Yes, ma'am. बघा, इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल्स मधला आपल्या हिमॅटेनिक्सचा फर्स्ट पॉइंट होता. त्याच्यामध्ये 5 कंपाऊंड आहेत, तर ते सगळे आपले झालेले आहेत. तुम्ही काय करा माहिती का, स्टडी करताना याचा आता फेरस फ्युमारेट हे कॉलम बनवा तुम्ही. ओके, फेरस फ्युमारेट, त्याच्यानंतर त्याच्यातले म्यूट करा माईक सगळ्यांनी. ओके, तर त्याच्यामध्ये जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत तर सगळे युजेस असं टाका वरती आणि सगळ्याचे असे लाईननी लिहा. कम्पेअर करून तुम्ही जेव्हा स्टडी कराल ना, तर तेव्हा तुम्हाला हे लक्षात राहील. तुम्हाला सगळ्या कंपाऊंडचे सगळं लक्षात ठेवायचं आहे. ओके, एनीवन हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम? चला अटेंडन्स द्या. रोल नंबर 1 Present. 2, रोल नंबर 2, रोल नंबर 2, रोल नंबर 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, roll number 7, 8, Present. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, roll number 12, Present, ma'am. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present, ma'am. 18, roll number 18, Present, ma'am. okay, 19, 20, Present, ma'am. 21, roll number 21, 22, Present, ma'am. 23, roll number 23, 24, roll number 24, 25, Yes, madam. 26, Present. 27, Present, ma'am. 28, Present, ma'am. 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34,
Roll number 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, 43. Roll number 43, 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present. 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. roll number 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 68, roll number 68, बघा absent number 2, 7, 21, 23, 24, 34, 35, 43, 44, 47, 68. कोण आहे का यातलं प्रेझेंट? 47 आहे मॅम. ओके, अजून 68 प्रेझेंट आहेत का? हा मॅडम प्रेझेंट आहे की. ओके, बघा 2, 7, 21, 23, 24, 34, 35, 43, 44 हे absent नंबर आहेत. कोण आहे का यातलं प्रेझेंट सांगा, नाहीतर absentee लागेल. मॅडम 53 प्रेझेंट. मॅम